डेन्मार्क दौरा पुन्हा एकदा निश्चित झाला असून पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे आणि स्थायी समितीच्या सभापती रंजिता चाकुते हे डेन्मार्कला जाणार आहेत। याबाबत बोलताना स्थायी समितीच्या सभापती रंजिता चाकोते यांनी सांगितलं की शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीदरम्यान मला केंद्र सरकारकडून मेल आणि फोन आला। त्यामध्ये या दौऱ्याचा पुनर्विचार करून केंद्र शासनानं मान्यता दिल्याची माहिती देण्यात आली। त्यानंतर संबंधितांशी चर्चा करून आम्ही या दौऱ्याला जाण्याचा निर्णय घेतला। त्या पुढे म्हणाले की हा अभ्यास दौरा अत्यंत महत्त्वाचा असून त्यातून सोलापूर आणि महाराष्ट्राला फायदा होणार आहे। दौऱ्याचं संपूर्ण नियोजन आधीच पूर्ण झालं आहे। तेथील संबंधित अधिकाऱ्यांची नियुक्तीही करण्यात आली आहे। सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत अभ्यास, बैठक आणि लेक्चर्सचं नियोजन आहे। हा कोणत्याही प्रकारचा पर्यटन किंवा सहलीचा दौरा नाही। सोलापूरच्या हवामान आणि पाणी व्यवस्थापनासंदर्भातील अभ्यासासाठी हा दौरा उपयुक्त ठरणार असल्यानं केंद्र शासनानं याला मंजुरी दिली आहे। त्यामुळं आम्हाला तातडीनं तयारी करून रवाना होण्याचे निर्देश मिळाले आहेत, असंही चाकोते यांनी स्पष्ट केलं। दरम्यान या दौऱ्याला केंद्र सरकारकडून पुन्हा मंजुरी मिळाल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे।